आलो आलो आलो. सर्वांना जय भीम, जय भारत, जय लहुजी. ठरलेल्या वेळेनुसार मी लाईव्ह आलेलो आहे. मला कोणीतरी सांगा, मी दिसतोय का? जय भीम, जय भीम. श्रीरंग सर आहेत, रसिक आहेत. छान दिसत आहेत कवितेसारखं. धन्यवाद. आज शरद भाऊ आमचे मित्र अमरावतीहून आहेत. चालू करा म्हणतायत राजू दादा. समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य सम्राट सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव यामध्ये फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेमध्ये आज अण्णाभाऊ साठे आणि माझी कविता या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. या समतावादी सांस्कृतिक चळवळीचे जे आयोजक आहेत आमचे मित्र प्राध्यापक प्रकाशजी नाईक, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आज लाईव्ह आलेलो आहे. प्रकाशजी, आपण आहात का ऑनलाईन? प्रकाश कदम म्हणतायत, मला नीट दिसताय. विनायक कांबळे म्हणतायत काय चाललंय. नितीन सुमेध सर जय भीम. संजय कुमार सर हिंगोलीहून आहेत. आज फेसबुकच्या या माध्यमातून आपण आलेला आहात. मिसेस दंगलकर पण आहेत. सुरू करायचं का? भरपूर लोक आलेले आहेत. मधुकर वारभुवन आलेले आहेत. बरीच लोक आज उपस्थित झाली, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त आज अण्णाभाऊ साठे आणि माझी कविता या विषयावरती मी आपल्याशी संवाद साधणार आहे. बापूराव आहेत, बाळासाहेब कांबळे आहेत. सुरू करा म्हणतायत. कविता नीट ऐकायची. टलाट कुणाल थोरात सर आलेले आहेत. शांताताई आलेले आहेत आमच्या मुंबईहून. शांताताई कशा आहात? PD आहेर पाटील आहेत. करा, सुरू करा म्हणतायत. रावडी लूक म्हणतायत सुशांत गायकवाड आमचे मित्र. एक मिनिट. हॅलो, चालू आहे. लोक भरपूर आलेत की सर. तुमचं नाव पेजवर या, पेजवर या की लाईव्ह आहे. तुम्हाला लिंक दिल्या बघा. चालू आहे. भरपूर लोक आहेत आता. ओके. पेज लाईक करा की तुम्हाला लगेच दिसेल की तिथे. हां.
प्रकाश नाईक सरांना दिसत नाही आहे व्यवस्थित. थोडंसं फोन आला होता नाईक सरांचा. प्रशांत बलखंडे आहेत. वैभवी दिदी आलेली आहे. भन्नाट दिसतोय म्हणते. आपण वेळात वेळ काढून ऐकण्यासाठी उपस्थित राहिलाय त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. अनिकेत आहे. पलीकडे सरकवा कॅमेरा असं म्हणतायत ते. सुरेश सर धन्यवाद. दिसतोय मी. समाजाला आता तरी घराला पांढरा रंग द्या असं आवाहन करा म्हणतायत. आशिष शिंपी म्हणतायत. सागर आलेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मी माझा संवाद सुरू करतोय. या मातीत दोन तुकाराम जन्माला आले. एका तुकारामानं हातात टाळ घेऊन इथल्या व्यवस्थेला हादरा दिला, तर दुसऱ्या तुकारामाने हातात डप घेऊन इथली व्यवस्था कायम जागी ठेवण्याचं काम केलं. एका तुकारामाने अभंग तर दुसऱ्याने कथा, कादंबरी, लावणी लिहिली आणि मराठी साहित्य श्रीमंत केलं. यातला दुसरा तुकाराम म्हणजे लोकशाहीर तुकाराम भाऊ साठे उर्फ साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. त्याच अण्णाभाऊ साठेंची ही जन्मशताब्दी महोत्सव वर्ष आपण सुरू करतोय, साजरं करतोय. अण्णाभाऊ साठेंचं आणि माझं नातं म्हणाल तर अण्णाभाऊ साठेंची फकीरा वाचल्यानंतरच मला लिहावंसं वाटलं आणि मी सुद्धा लिहायला सुरुवात केली. खरं तर माझं फार मोठं प्रेरणास्त्रोत हे अण्णाभाऊ साठे आहेत. अण्णाभाऊंच्या लेखणीनं माझ्यात परिवर्तन झालं आणि मी सुद्धा लिहू शकतो असं वाटायला लागलं आणि मी लिहायला लागलो. आपल्या मागण्या मी जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. कांबळे कविता वगैरे झाली पाहिजे असं म्हणतायत, पण थोडंसं आता नवीन काहीतरी ऐकवलं पाहिजे. जुनं तेच होत आहे. थोडंसं भाष्य नक्की या ठिकाणी करावंसं वाटतं की सध्या परिस्थिती अशा परिस्थितीतून आपण जातोय. प्रकाश नाईक आलेले आहेत आमचे, जे मेन आयोजक आहेत याचे. खूप धन्यवाद सर. 1.5 दिवस शाळेत जाऊन 1.5 दिवसाची शाळा शिकून मराठी साहित्याचं विद्यापीठ जगभर पोचवणारा लेखक म्हणजे, साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्यांची एक लावणी आहे, छक्कड म्हटलं जातं त्याला. माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती काहिली. त्याचे अनेक अर्थ ज्यावेळेला आम्ही लावत बसतो त्यावेळेला कळत जातं अण्णाभाऊंचं जगणं आणि अण्णाभाऊंच्या मनातली तळमळ काय होती. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे त्या एका कडव्यामध्ये म्हणतात की बिनी माळायची अजून राहिली, माझी मैना गावाकडं राहिली. आणि ती बिनी म्हणजे गजरा म्हणतात त्याला कन्नडमध्ये बिनीला. गजरा माळायचा राहिला आणि माझी मैना गावाकडं राहिली.
त्यातून त्यांना महाराष्ट्राची चळवळ उभी करायची होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दाखवायचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केला आणि बेळगाव महाराष्ट्रापासून वेगळं राहिलं ही खंत त्यामध्ये दाखवून दिली. ही महिना म्हणजे त्यांची पत्नी जरी असली तरी त्या महिनेच्या रूपात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ एवढी मोठी प्रतिभा. खरं तर त्याचे बरेच अर्थ मला सांगता येतील, पण तेवढा आपल्याकडं आज वेळ नाही. कधीतरी नक्की त्या विषयावरती बोलताना मी आपल्याशी संवाद साधेल. सिद्धार्थ माने आहेत, छक्कड घ्या दादा म्हणतायत, विक्रांत दादा. आणि म्हणून कवितेची सुरुवात ही पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता, कोसळावेत थेंब भुईत मातीचा वास व्हावी कविता, उगवावा पिंपळ एक प्रवास व्हावी कविता, त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता, मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता, हिंदूच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता, मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता, इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता, आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता, अब्दुल कलाम ही व्हावी कविता. दमदार सुरुवात म्हणताय सुरेश सर, धन्यवाद सर. मला कायम मार्गदर्शन करणारे. राजा आवाड आहे, छक्कड म्हणताय ते. एक कविता आहे जी आजपर्यंत मी कधी ऐकली नाही, ती कविता ऐकवतोय. पूर्ण बहुजन समाजाचं त्या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवे यांच्यावरती केलेली ती कविता होती. पोरानं बापाला विचारलं लहुजी म्हणजे काय. पोरानं बापाला विचारलं लहुजी म्हणजे काय. बापानं त्याच्या बापाचा खरा इतिहास सांगितला. पोराच्या डोळ्यात वनवा पेटला. पोरगं धावत बाहेर गेलं. तासाभरानं कालवा झाला. सारं गाव पेटलं, सारं गाव पेटलं. जरा इतिहास लिहिणाऱ्यांचाच आता इतिहास पाहावा लागेल. जरा इतिहास लिहिणाऱ्यांचाच आता इतिहास पाहावा लागेल. भिडेवाड्यातच दडवलेला लहुजी शोधावा लागेल. मला पुन्हा एकदा मागवाव्या लागतील छत्तीसगडातून बंदुका. मला पुन्हा एकदा मागवाव्या लागतील छत्तीसगडातून बंदुका. आणि चुकीचा इतिहास सांगणाऱ्यांच्या पार्श्वभागात नळी घालून सांगावा म्हणतो इतिहास त्यांना. पण मुक्ताचेच संस्कार आडवे येतात कधी कधी. आणि धरावी लागते हातात लेखणी. आतड्यातली आग कागदावर मांडली ज्यांनी, तो तुकाराम साठे अर्थात अण्णाभाऊ साठे. माझ्या नाही तर तमाम गरिबीचं जगणं मांडणारे, डफावर थाप देणारे. पेरत गेले शाहिरी आणि उगवला कामगार चळवळीचा लढा या देशात. पण खटकतंय मला कुठं तरी. वाटून घेतले महापुरुष रंगात ढंगात आणि रक्त बदललेल्या अंगात. आणि जो तो म्हणू लागला माझा बाप बाबासाहेब, माझा बाप लहुजी, माझा बाप अण्णा. अरे काय चाललंय काय. चळवळीच्या मोर्चात छाती फुटूस तर बोंबलायला काय जाते म्हणा तुमचं. फक्त एखादा विचार जरी पेरला ना रक्तात त्यांचा, तर विकासाचं पीक पिकल्याशिवाय राहणार नाही. आता तर इतकी कमाल झाली राव.
सकाळसुद्धा जाती जातीनं उगवू लागली, धर्माचा दाना चोचीत धरून पाखरं उडू लागली. भीम सकाळ, शिव सकाळ, लहू सकाळ होऊ लागली. आणि आमची अडाणी आई मात्र आमचं दप्तर भरू लागली. कारण तिनंच खरा इतिहास गिरवलाय मनात. महात्मा फुलेंचा, राजश्री शाहूंचा, डॉक्टर बाबासाहेबांचा, माझ्या अण्णाभाऊंचा, लहूजींचा आणि मुक्ता साळवेचा सुद्धा. खरं जातीयवाद तर बहुजन समाजामध्ये सुरू असल्यामुळं अनेक गोष्टींना आपल्याला समोर जावं लागतंय. आणि म्हणून अण्णाभाऊंचं आणि माझं नातं जरी असलं तरी अण्णाभाऊंचं जे लिखाण आहे ते कुठंतरी भुकेच्या उंबरट्यावरती जगण्याचा अभंग गाणारं त्यांचं लिखाण माझ्यासारख्या भूक भोगलेल्या आणि भूक जगलेल्या माणसालाच ते जवळचं वाटावं लागतं. त्यावेळेला मलाही माझ्या भुकेवरती लिहावंसं वाटतं. म्हणून मग अण्णाभाऊंनी पाहिलेला स्मशानातलं सोनमधला भीमा असेल आणि तर माझ्या कथेतला तो गोत्या असेल, हे कुठंतरी जवळजवळचं मला दिसू लागतं. आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचं सुद्धा तेच झालं जे व्हायला नको होतं. ते अनेक जवळजवळ सगळ्याच महापुरुषांचं एक या देशात जे झालं तेच अण्णाभाऊ साठेंच्या सुद्धा वाट्याला आलं. त्यांना फक्त एका जातीत बांधून ठेवलं. पण खरं तर मातंग समाजानं एक परिवर्तनाच्या दिशेनं जायला सुरुवात करणं आजच्या काळात फार महत्त्वाचं झालेलं आहे. कारण मातंग समाजाला आज खंबीर नेतृत्व नाही, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मातंग समाजाचं एक सांगावं असं वाटतं, मुक्ता साळवे ही महात्मा फुलेंच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी. तिनं जे लिहिलंय ते मातंग समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं, मुलीनं समजून घेणं फार गरजेचं आहे. पण ते घेतलं जात नाही. मुक्ता साळवे म्हणते की आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. हा इतिहास ज्यावेळेला लपवला जातो त्यावेळेला अनेक मातंग समाजातल्या चांगल्या लोकांवरती अन्याय इतिहासानं केला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. भिडेवाड्याचा इतिहास ज्यावेळेला सांगितला जातो त्यावेळेला सावित्रीबाई फुले दिसतात, महात्मा फुले दिसतात, परंतु त्याच शाळेला संरक्षण देणारे लहुजी वस्ताद साळवे दिसत नाहीत. परंतु आम्हाला लहुजी वस्ताद साळवे हे वेगळ्या पद्धतीनं सुद्धा सांगितले जातात. ते याच देशात आम्हाला फडके, टिळक यांचे गुरु म्हणून लहुजी वस्ताद ज्या वेळेला आमच्यासमोर उभे केले जातात त्यावेळेला मातंग समाजाची अधोगती सुरुवात झालेली असते. आम्हाला लहुजी वस्ताद साळवे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती प्रेम करणारे, त्यांच्या विचारांचे आणि एक कट्टर क्रांतिकारक म्हणून ज्यावेळेला आमच्यासमोर उभे केली जातील त्यावेळेला आम्हाला परिवर्तनाचा उजेड दिसल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कवितेच्या ओळी ज्या तुम्हाला सर्वांना आवडतात, ही सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्माला थुक्का लावला आणि माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि माणसात आलो. हे होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊ साठेंनी मानवतावाद मांडला, तो आमच्या कधी लक्षात आला नाही, त्याला वेळ लागला. खरं तर आज अनेक प्रश्न मातंग समाजांच्या तरुणांमध्ये आहेत, बौद्ध समाजाच्या तरुणांमध्ये आहेत. हे प्रश्न सोडवण्याचं काम इथल्या विचारवंतांनी करायला पाहिजे. माझं एक स्पष्ट मत आहे, आमच्या पोरांचं शिकण्याचं वय
शिकवण्याचं वय किती असेल माहीत नाही, पण येणाऱ्या काळात आमच्या पोरांचं रिटायरमेंटचंच आयुष्याचं वय 40वा असलं पाहिजे. 40व्या वर्षी आमच्या पोरांनी रिटायरमेंट घेतली पाहिजे. इतक्या जबरदस्त पद्धतीनं आम्ही त्यामध्ये पुढं गेलो पाहिजे, हे आमच्या लक्षात येत नाही. आज अण्णाभाऊंच्या निमित्तानं मला आठवण होते ती म्हणजे अहिल्याबाई होळकर आहेत. म्हणजे कुठलं तुम्ही असं वाटून घेतलंय. धनगर समाजाला सोबत घेणं गरजेचं आहे, मराठा समाजाला सोबत घेणं गरजेचं आहे. मराठा समाजाची सुद्धा फार मोठी अडचण आज झालेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या भावनेचा बाजार राजकारणामध्ये केला जातो. त्या पद्धतीनं मराठा समाजातला तरुण आज भरकटत चाललेला आहे. त्याला कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं त्या मार्गावरती आणणं ही त्या काळाची गरज आहे. हे सगळं घडत असताना मला अण्णाभाऊंचं लिखाण कुठंतरी जवळचं वाटू लागतं. अण्णाभाऊ माझ्या जवळचे वाटू लागतात. अण्णाभाऊंनी कामगार चळवळीमध्ये जे केलं त्यालाच कुठंतरी अनुसरून कामगारांवरती एक कविता आहे माझी कंत्राटी नावाची. भगवान चंदनशिव म्हणतात की बरोबर भाऊ, आजही आम्हाला टिळकांचे फडकेचे गुरु म्हणून सांगितले जाते, पण तसं नाही आहे. परंतु आम्हाला क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे हे दाखवले जात नाहीत. त्यामुळं खरं तर इंग्लंडच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये लहुजींवरती लिहिलेले बरेच ग्रंथ तिथं अडकून पडलेले आहेत. ते आणायचं काम कुणीतरी राजकीय मंडळींनी करावं. ते झाल्यानंतर खरा लहुजी भारतात येण्याची आज खरी गरज आहे. म्हणून त्या कवितेत म्हणले की छत्तीसगडातूनही मागवावं लागतील बंदुका. अण्णाभाऊंचं जगणं असेल. अण्णाभाऊंचं जगणं म्हणजे अनेक पुढच्या पिढीला प्रेरणास्त्रोत ठरलं. आणि म्हणून एक कामगारवरती लिहिलेली कविता आहे, कामगार वर्गावरती. कंत्राटी कामगार जो असंघटित कामगार आहे त्याचं काय होतं. हे कंत्राटी कधी काळी तळहातावर गिरवलेली पाखरांची नावं आता पहिल्यासारखी उमटत नाहीत. कधी काळी तळहातावर गिरवलेली पाखरांची नावं आता पहिल्यासारखी उमटत नाहीत. उमटला जातो एकच शब्द वारंवार, परमनंट. साला कंत्राटी कामगार दुसरं काय स्वप्न पाहणार. साला कंत्राटी कामगार दुसरं काय स्वप्न पाहणार. कधी काळी जपून ठेवली जायची तिची प्रेमपत्र आता लाईट बिल, पाणीपट्टी, युनियनच्या फाडलेल्या पावत्या आणि पेमेंट स्लिप फार जपून ठेवावी लागतात. आता लाईट बिल, पाणीपट्टी, युनियनच्या फाडलेल्या पावत्या आणि पेमेंट स्लिप फार जपून ठेवावी लागतात. कंत्राटी जिंदगीचं रूपांतर परमनंट जिंदगीत होण्यासाठी स्वप्नांची गणितं कायम चुकत जातात. काहीही निष्पन्न न होणारी युनियनची मीटिंग, नंतर लीडरनेच केलेली सेटिंग. काहीही निष्पन्न न होणारी युनियनची मीटिंग, नंतर लीडरनंच केलेली सेटिंग. शेवटी चहाच्या टपरीवर उधारीवर हसत हसत मारलेल्या मित्रांच्या टाळ्या आणि लोकलची वाट पाहत मळलेला शेवटचा विडा. कारखान्याचा धूर, मशीनची घरघर, हातात मारतूल धरून आवळलेला एखादा स्क्रू, त्यात लागलेली मग्न समाधी आणि त्याच एकांतात जिंदगीवर केलेलं भरभरून प्रेम. आमच्या या कंत्राटी जिंदगीचं एखादं तरी कोणी गाणं गायलं असतं तर फार बरं झालं असतं. आमच्या या कंत्राटी जिंदगीचं एखादं तरी गाणं कोणी गायलं असतं तर फार बरं झालं असतं. घरातल्या वस्तूवर फायनान्सचे हप्ते पगाराशी झिम्मा खेळतात आणि समतोल साधला जातो कॅलेंडरच्या पानावर. काळजीची नजर डोकावत राहते संपत आलेल्या सिलेंडरवर. रक्षाबंधन, भाऊबीजेच्या दिवशी स्विच ऑफ केलेला मोबाईल, नंतर कधीतरी बहिणींची चुकवलेली नजर. हीच नजर रात्रीच्या अंधारात उशीवर मुसळधार सांडत राहते. नातेवाईकाच्या लग्नात कोणता आहेर घ्यावा यावर बायकोशी रात्रभर झालेली चर्चा. नंतर हसत हसत भरलेलं 101 रुपयांचं बंद पाकिट आणि आयुष्यभर सगळ्या लग्नात घालून मिरवलेलं एकच जॅकेट. आईबापाचा दवाखाना, लेकरांची दप्तरं आणि आवडलेली साडी आणि माझी हप्त्यावर घेतलेली गाडी. हे सगळं स्वप्नातल्या माडीवर कुस्ती खेळत असतं रात्रंदिवस. याच जिंदगीवर जीव जडू लागतो आणि कामगारांचा देश घडू लागतो. म्हणूनच अण्णाभाऊ म्हणतात, आमच्या तळहातावर ही पृथ्वी तरली आहे. जिओ सालो जिओ, जिओ सालो जिओ. 4Gच्या जमान्यात आम्ही सुद्धा इंटरनेट वापरतो.
हाच काय तो आमच्या जिवंत असण्याचा एकमेव पुरावा. कामगार दिन येतो, कामगार दिन जातो, कॉम्रेड लाल सलामीच्या घोषणा देतो आणि आम्ही मात्र पाहत राहतो परमनंट झाल्याचं लेटर येण्याची. पण कंत्राटी जिंदगीचं कंत्राटीपण संपत नाही. सवय होऊन जाते, आयुष्य सुंदर बनवून जाते. लढा भावांनो, लढा. खाजगीकरणाच्या विकासाखाली डिजिटल भारताला महासत्ता करण्यासाठी आपल्याच घामाची फार गरज आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. फार वैचारिक चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आमचे राजा आव्हाड साहेब आहेत, प्रतिमाताई आहेत. अण्णाभाऊंचं आयुष्य असेल, बाबासाहेबांचं जगणं असेल, रमाईचं जगणं असेल, या सगळ्यातून पुढं जात असताना आपल्याला कुठल्या दिशेनं गेलं पाहिजे हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज ज्या मोलमजूर करणाऱ्या कामगारांची अवस्था आज तीच आहे. सगळं भुकीवरती आम्ही सगळं बघतोय. त्यावेळेला काही ओळी येतात की ज्यांच्या उंबरट्यावर भूक वेदनेचा अभंग गाते, ज्यांच्या उंबरट्यावर भूक वेदनेचा अभंग गाते, ज्यांच्या विजलेल्या चुली वनव्याची स्वप्ने पाहतात, ज्यांच्या आतड्यात कावळे भाकरीचा पोवाडा म्हणतात, त्यांच्याच अंगणात पाखरं मानवतेची गाणी गातात. समुद्राच्या लाटेवरती स्मशानाच्या वाटेवरती थोडा उजेड पेरून ठेवा. समुद्राच्या लाटेवरती स्मशानाच्या वाटेवरती थोडा उजेड पेरून ठेवा. इथला सूर्य चोरीला जाण्याची आता भीती वाटते आहे. त्या कोणत्या भिंती आहेत, भगव्या हिरव्या निळ्या पिवळ्या. या कोणत्या भिंती आहेत, भगव्या हिरव्या निळ्या पिवळ्या रंगांनी बरबटलेल्या. त्या भिंतीच्या पलीकडे पहाना, जिवंत माणूस उभा आहे. त्या भिंतीच्या पलीकडे पहाना, जिवंत माणूस उभा आहे. आणि मी म्हणून म्हणत असतो, मी वेदनेचा बाजार मांडणारा माणूस नसून बाजाराच्या वेदना मांडणारा सरळ साधा एक कवितेचा हमाल आहे. सरळ साधा एक कवितेचा हमाल आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून कवितेच्या ओळी अशा आहेत. संध्याकाळच्या भाकरीचं गणित जी माणसं दिवसभर सोडवतात, त्यांना लोकशाहीची व्याख्या विचारू नका कधीच. संध्याकाळच्या भाकरीचं गणित जी माणसं दिवसभर सोडवतात, त्यांना लोकशाहीची व्याख्या विचारू नका कधीच. पण तेच लोक भुकेचा अर्थ सांगतील तेव्हा कानावर हात ठेवा, ऐकू नका कधीच. पण तीच लोक भुकेचा अर्थ सांगतील तेव्हा कानावर हात ठेवा, ऐकू नका कधीच. फार भयंकर बोलतात ही माणसं. कोणत्याही फुलांचं सौंदर्यशास्त्र त्यांच्यासमोर उलगडू नका कधीच. भाकरीसारखं सुंदर फूल अजून तरी त्यांच्या पाहण्यात आलंच नाही. ह्या माणसांची भूकच फार फार सुंदर आहे माझ्या देशा. तरीसुद्धा त्यांची विजलेली चूल राष्ट्रगीत अभिमानाने गाते. राशनच्या दुकानात हातात कार्ड धरून फार उशिरापर्यंत रांगेत थांबतात ही माणसं. राशनच्या दुकानात हातात कार्ड धरून फार उशिरापर्यंत उभी राहतात ही माणसं. मी सुद्धा याच रांगेत मोठा झालो, तेव्हा धान्य देणारा राशनवाला माणूस मला कायम हिटलरच वाटत आलाय. तरीसुद्धा ही माणसं चार्ली चॅप्लिनपेक्षाही हसण्याचा फार सुंदर अभिनय करतात. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे भारता, ह्या माणसांनी भाकरीवरच प्रतिज्ञा लिहिली तर तुला ती वाचता येईल का? तरीसुद्धा तुला ती वाचता येणार नाही. कारण एक भाकरी इथंच चारी धर्मात वाटली जाते. कदाचित पोट भरल्यावर कळेल कोण हिंदू, कोण मुसलमान, कोण शीख, कोण ईसाई. पण पोट भरत नाही, कारण भुकेवरच फार फार प्रेम करतात ही माणसं. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ती प्रतिज्ञा मनोमन जगतात ही माणसं. रागावू नकोस भारता, या कोरोनाच्या काळात या देशावरचं प्रेम कमी करणार नाहीत ही माणसं. जाता जाता माझ्या कवितेला एवढंच सांग, जाता जाता माझ्या कवितेला एवढंच सांग, ही लढाई लढताना उपाशी पोटाला जात आणि धर्म काय कळणार आहे.
माझ्या प्रिय भारता, उपाशी आतड्यातली भूकसुद्धा इथं सगळ्यांच्याच सोबत लढत आहे. ही भूक कॅमेऱ्यालाच दिसत नाही कुणाच्याच. आणि माझी कविता वाचणाऱ्या प्रत्येकाला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हा सर्व भारतीयांना विचारायचा आहे, माणूस म्हणून जिवंत राहायचा आहे की तुम्ही धर्माचा पाईक म्हणून जिवंत राहणार आहात? तुम्ही काहीही म्हणून जिवंत राहा, पण भुकेचे बळी देऊन जर तुम्ही ही लढाई जिंकणार असाल तर मात्र मी तुमचा कुठलाच धर्म जिवंत ठेवणार नाही, तर मात्र मी तुमचा कुठलाच धर्म जिवंत ठेवणार नाही. हे मात्र या ठिकाणी मला परखडपणे सांगावं लागेल. कुठलाच धर्म जर भाकरी देत नसेल, कुठलाच धर्म जर तुम्हाला तुमची भूक समजून घेत नसेल, तर मग काय करणार आहे? तुम्हाला कोण समजून घेणार आहे? मग अशा धर्माची गरज नाही आम्हाला. या देशाला गरज फक्त आणि फक्त संविधानाची आहे, कुठल्या धर्माची नाही. आज कुठेही जा, संविधानावरती हा देश चालतो. सगळी देवळं बंद झाली, सगळे देव पळून गेले. देशाचं संविधान, देशाचा कायदा, देशातला खाकी वर्दीतला माणूस संरक्षण करतोय आणि डॉक्टर तुमचा जीव वाचवतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा देश आहे, हा भारत आहे. हा भारत भगवा नाही, हा भारत हिरवा नाही, हा भारत निळासुद्धा नाही, हा भारत पिवळासुद्धा नाही. हा भारत आहे. हा भारत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा भारत आहे. हा भारत बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आहे. हा भारत फुल्यांच्या स्वप्नातला भारत आहे. हे समजून घेतलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे, पण आम्हाला ते कळत नाही. आणि म्हणून संविधानावरती कविता आहे की पहिल्यांदा ते दारात आले, त्यांनी हातात गीता दिली, म्हणाले एवढं वाच, पण मला भूक लागली होती. मागावं वाटलं पोटासाठी 2 घास, मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. दुसऱ्यांदा दुसरे आले, त्यांनी हातात कुराण दिलं, म्हणाले हे वाच, आमचा हो आमच्यात ये, पण मला भूक लागली होती. मागावं वाटलं पोटासाठी 2 घास, मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. तिसऱ्यांदा तिसरे आले, त्यांनी हातात बायबल दिलं, म्हणाले हे वाच, आमचा हो आमच्यात ये, पण मला भूक लागली होती. मागावं वाटलं पोटासाठी 2 घास, मागता आलं नाही, बाजूला आई उभी होती. अशा सगळ्याच धर्मांचे धर्मगुरू येऊन गेले, अशा सगळ्याच धर्माचे धर्मगुरू येऊन गेले, हातात धर्मग्रंथ देऊन गेले. नुसत्या धर्मग्रंथांनीच आणि त्यांच्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी, नुसत्या धर्मग्रंथांच्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी. शेवटी भुकेनं खोल आत गेलेल्या डोळ्यात आईनं बघितलं आणि आणलं 2 भाकरीचं पीठ भीक मागून. तेव्हा चूल कशी पेटवावी हा प्रश्न आमच्या आईला पडला आणि आईनं घातले सारेच धर्मग्रंथ चुलीत. आणि आईनं घातले सारेच धर्मग्रंथ चुलीत. चूल पेटली आणि मला 2 भाकरी भाजून दिल्या. या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही, परंतु या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही, परंतु या धर्मग्रंथांनी माझी भूक शमवली, विझवली. म्हणून ते धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठच. शेवटी पोटभर जेवण झाल्यानंतर आईनं हातात एक पुस्तक दिलं आणि म्हणाली, बाळा फक्त एवढंच वाच, बाळा फक्त एवढंच वाच. मी ते हातात घेतलं, बघितलं आणि त्यावर लिहिलं होतं भारताचे संविधान. मी वाचायला सुरुवात करणार तेवढ्यात आईला विचारलं, आई तर अडाणी, मग तिनं हेच कसं जपून ठेवलं? मी आईला विचारलं, त्यावर आई म्हणाली, काही नाही रे, परवा हे बी मी चुलीत घालून पाहिलं, पण बाळा याला आग लागलीच नाही, पण बाळा याला आग लागलीच नाही. म्हणून फक्त एवढंच वाच, म्हणून फक्त एवढंच वाच. कारण आपली भूक समजून घेणारं एखादं तरी पान या महामानवानं कुठंतरी लिहून ठेवलं पाहिजे.
या महामानवानं कुठंतरी लिहून ठेवलं असलं पाहिजे ते, म्हणून तेवढंच वाच. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे त्यांची फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या लेखणीस अर्पण करतात आणि अण्णाभाऊ बाबासाहेबांबद्दल खूप काही बोलून जातात. हे जरी आम्हाला कळलं तरीसुद्धा आमच्या लक्षात यायला पाहिजे. फार वैचारिक गोंधळ प्रत्येक जाती धर्माचा झालेला दिसून येतो आणि म्हणूनच कधीकधी वाटतं हे उजेड धोक्यात आहे, उजेड धोक्यात आहे. हिरव्या घरात काय, भगव्या घरात काय, बॉम्ब सापडतातच ना. हिरव्या घरात काय, भगव्या घरात काय, बॉम्ब सापडतातच ना. माणूस मारायचा असा ठराव झालाय की काय, माणूस मारायचा असा ठराव झालाय की काय. फक्त अस्मितेवर प्रेम करणाऱ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, फक्त अस्मितेवर प्रेम करणाऱ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, पहा ना, सूर्य उगवला आहे, अंधार नाहीसा झालाय. तुमच्या जे काही डोक्यात आहे ते पुसून टाका. चला माझ्यासोबत. उजाडलेल्या भारतात उजेड धोक्यात आहे, उजाडलेल्या भारतात उजेड धोक्यात आहे. माणूस संपवण्यासाठीच बॉम्ब तयार होतात, पण माणूस वाचवण्यासाठी स्फोटके तयार. अशी हेडलाईन मात्र फक्त माझ्या कवितेची असेल, अशी हेडलाईन फक्त माझ्या कवितेची असेल. येताय ना सोबत माणूस वाचवायला. माणूस होऊन त्या उजेडाच्या वाटेवर मी तुमच्या सर्वांची वाट पाहत आहे. त्या उजेडाच्या वाटेवर मी तुम्हा सर्वांची वाट पाहतो आहे. हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. अण्णाभाऊच्या कथेमधून सुद्धा माणसावर प्रेम करणारे अण्णाभाऊ आम्हाला दिसतात. एका अशा काळात त्यांनी अनेक नायक त्यांच्या कथेतून निर्माण केले. त्या नायकांनी पेटायला शिकवलं, पेटून उठायला शिकवलं, क्रांती करायला शिकवलं, परिवर्तन करायला शिकवलं. त्या सर्व अण्णाभाऊ साठेंनी जिवंत ठेवलेल्या नायकांना माझं वंदन आहे. मग त्यात फकीरा असेल, माकडीचा माळ असेल, वैजंता असेल, सत्तू भोसले असेल. सत्तू भोसलेच्या रूपानं अण्णाभाऊंनी जाणीवपूर्वक मराठा समाजातल्या मावळ्याचं रक्त आमच्यासमोर उभं केलं, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा वारसदार म्हणून आम्हाला कुठंतरी सांगितलं जातं. तो महाराजांचा मावळा आमच्यासमोर अण्णाभाऊंनी उभा केला, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अण्णाभाऊ साठे कुठल्याच एकाही जातीचे राहत नाहीत. अण्णाभाऊ साठे हे सर्व जगाचे होऊन जातात. हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. परंतु हेच लक्षात घेण्यात आम्ही फार कमी पडतोय. बाबासाहेबांनाच एका जातीत बांधून ठेवलं, म्हणजे सगळेच महापुरुष तसे बांधून ठेवल्यामुळं फार गंमत आणि फार वाटोळं झाले असं मला वाटायला लागतं. पण मला एक प्रश्न असाही पडतो कधी कधी. 30 वर्षापूर्वी एक वक्ता त्या स्टेजवरती येतो, तेच भाषण करतो आणि निघून जातो मानधनाचं पाकिट घेऊन. मी विचार हा करत असतो, 30 वर्षापूर्वी एक वक्ता त्या स्टेजवरती येतो, कार्यक्रम तसाच असतो आणि ते हेच सांगून जातो. 30 वर्षानंतर मला तिथं बोलवलं जातं आणि मलाही तेच बोलायला लावलं जातं. मग मला प्रश्न पडतो, या 30 वर्षातल्या 30 विचारवंतांनी आणि 30 वक्त्यांनी काय केलं, 30 लेखकांनी काय केलं? परिवर्तन झालं का? नाही झालं. मागच्या वर्षी म्हणजे अण्णाभाऊंनी जे लिहिलं, बाबासाहेबांनी जे लिहिलं, तेच सांगण्याचं काम आम्ही कुठंपर्यंत करणार आहोत? परिवर्तन होणार आहे की नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्यांची हजेरी घेण्यात आली पाहिजे. जे आजचे पोपट आहेत, जे आजचे स्वतःला मिरवणारे आहेत, यांची सगळ्यांचीच हजेरी घेण्याचं काम तुमचं आहे. मी जर म्हटलं
तुमच्या भावनेचा बाजार करून मी जर लिहित असेल आणि जर तुम्ही माझा जय जयकार करत असाल आणि माझ्या लिखाणातून जर परिवर्तनच होत नसेल तर मग हे पुरस्कार तुमचं मानधन घेऊन मी काय करू? माझ्या लिहिण्याला अर्थ नाही, माझ्या जगण्याला अर्थ नाही की मी मग त्यापासून लांब झालं पाहिजे. हे विचारण्याचं काम तुमचं आहे, कारण तुमच्यामुळं आम्ही आहोत, आमच्यामुळं तुम्ही नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. समाजामुळं आम्ही आहोत, आमच्यामुळं समाज नाही, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. समाजाच्या भावनेशी खेळू नका. मराठा समाजाच्या भावनेशी खेळून अनेक मराठ्यांचं नेतृत्व तयार झालं. कुठं गेले ते सगळे? 2-2.5 वर्षापूर्वी हाच मराठा समाज रस्त्यावरती एकत्रितपणे उतरला होता. काय झालं त्यांच्या भाकरीचं? काय झालं त्या पोरांचं? किती गुन्हे दाखल झाले? कुठं गेले ते मराठ्यांचे आमचे बांधव? ते मुस्लिम समाजाचं चित्र एकीकडं, त्या कुठं गेले? आमच्या बौद्ध समाजातली पोरं, आमची भाऊ बहीण कुठं गेले? म्हणजे आम्हाला कुठंतरी असा एक भपका उडवला जातो, भडाका उडवला जातो, आमच्यासमोर असं चित्र उभं केलं जातं, आम्ही त्याला फसतो. हा आमचा राजा, हा आमचा जाणता राजा आहे, आमचं नेतृत्व, आमचा वाघ, आमचा बाप. पण नंतर हेच कुणाच्या तरी ज्यावेळेला दावणीला तेल ओढायला घाण्याच्या बैलासारखे दिसू लागतात, त्यावेळेला समाज 100 वर्ष मागं गेलेला असतो. इथं काही घडत नाही. त्यामुळं एक लक्षात ठेवा, नेतृत्व जरूर तयार झालं पाहिजे, पण ते नेतृत्व तुमच्या अंडरमध्ये असलं पाहिजे. त्याला जाब विचारता आला असता पाहिजे आणि त्याच्याकडून उत्तरं घेता आली पाहिजेत. अशी माणसं तयार करा. ही काळाची गरज आहे. आपल्या भावनेशी खेळणारे आणि आपल्या भावनेशी खेळून पुढं जाणारी लोक समाजाची वाट लावतील, हे लक्षात घेतलं पाहिजे. नवीन पोरांनी, चळवळीत येऊ पाहणाऱ्या, देश बदलू पाहणाऱ्या पोरांना योग्य रस्ता दाखवणं गरजेचं आहे. मलासुद्धा योग्य रस्ता दाखवणं गरजेचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि असंही काही नाही आहे की सगळ्यांनीच एकमेकाला शिव्या देऊन टीका करून काहीतरी करता आलं बा, हे करा आणि ते करा. पण तसं होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की बाबासाहेबांनी जे दिलंय या देशाला, अण्णाभाऊंनी जे दिलंय या देशाला, ते कुठंतरी समजून घेतलं पाहिजे. पण आमच्या लक्षात येत नाही. आम्ही करतोय काय नेमकं ते समजत नाही. म्हणून माझ्या कवितेतला कांबळे चिडतो, म्हणून माझ्या कवितेतला कांबळे तुम्ही पाहता. आणि म्हणून आज एक अशी कविता ज्याच्यावरती मला शेवट करावा असं वाटतोय. पिढ्यानपिढ्या तमाशा जगलेल्या प्रत्येक बाईला, तिच्या पायातल्या घुंगराला ती कविता मला कायम समर्पित करावीशी वाटते. कवितेचं नाव आहे तमाशा. मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, मस्तावलेल्या नजरांना नजर भिडते अंधारात, मोगऱ्याचं चांदणं माळते मी वेणीच्या अंबरात. शाहिराची ती लावणी बेधुंद ओठांवरती कत्तल करते काळजांची, आणि पेंगत पेंगत धांदल उडते झाडावरच्या पाखरांची. कधी मी राधा कृष्णाची, कधी मी मुरळी वाघ्याची, कधी मी राधा कृष्णाची, कधी मी मुरळी वाघ्याची. गवळणीतली मावशी होते आणि रात्रभर गंमत करते नाच्याची. आता गंमत करते नाच्याची. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो, मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो. ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारात झुंबू लागतो. हळूहळू उतरतात मग पायामधून चाळ, हळूहळू उतरतात मग पायामधून चाळ. धावत धावत कुशीत येतं माझं भुकेलेलं बाळ. आग विझवते त्याच्या पोटाची, मग धावत जाते ओढ्याकाठी त्या पाणवट्याला भेटण्यासाठी. चंद्राला पाहून वाटे लाज, मग हळूच जाते झाडीत दाट. पांडुरंग मग येतो ओठी, मी हळूच सोडते चोळीच्या गाठी आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी.
दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग, दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग, चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केला विनयभंग, घासून घासून अंग दगड लाल भडक होतो, घासून घासून अंग दगड लाल भडक होतो, बोलणाऱ्या मोगऱ्याचा गजरा मुका होतो आणि पांढरं शुभ्र चांदणं वाहत जातं दूरदेशी. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते, आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते, रात्री दुनिया माझी हमाल होती, दिवसा मी छिनाल असते, रात्र होते पुन्हा नवं नाव पुन्हा नवं गाव, रात्र होते पुन्हा नवं नाव पुन्हा नवं गाव, अंधारात काळ्या पडतात टाळ्या, फडात पिळतात मिशा, पलंगावर झुरतात उशा, आणि सुरू होतो माझा तमाशा तमाशा आणि तमाशा, फक्त तमाशा. हे लक्षात घेतलं पाहिजे. मनीषाताई व्यवहारे या ठिकाणी कमेंट करतायत, ते काय कमेंट करतायत मला त्यांचं काहीच कळत नाही. प्रतिमाताई आहेत, धन्यवाद. आपण सर्वजण इतक्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी मी समतावादी सांस्कृतिक चळवळ यांनी माझ्याच पेजवरून मला बोलायला सांगितलं, त्या सर्वांनी ते पाहिलं, सर्वजण आता हे शेअर करतील. मी प्रकाश नाईक, आमचे महापुरुष सर आणि सर्वच या टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. आपलं प्रेम, आपण आहात म्हणून मी आहे, आपलं प्रेम आहे म्हणून मला लिहिण्याला बळ आहे, तुम्हीच आहात, तुमची वेदनाच माझं लिहिणं आहे. मी वेदनेचा बाजार कधी करणार नाही, पण बाजाराच्या वेदना मात्र मी नक्की लिहित राहीन, कारण तेवढं सुचलं म्हणून लिहिणारा माणूस मी नसलो तरी टोचल्यानंतर मला लिहावं असं वाटतं. आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार. आपण सर्वजण या ठिकाणी वेळ दिलात, आपण आलात, मला प्रेरणा दिलीत आणि मला बोलतं करण्याचाही प्रयत्न केलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आज पुन्हा त्याच कविता मी घेतल्या नाहीत, पण दरवेळेला काहीतरी वेगळं देण्याचा माझा कायम प्रयत्न असेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि आपली रजा घेतो. फक्त जाता जाता एवढंच सांगतो की काळजी घ्या, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. येणारा काळ आपला आहे हे लक्षात घ्या. यातून तावून सुलाखून बाहेर पडताना, या कोरोनाच्या संकटातून बाहेर पडताना फक्त निरोगी होऊनच बाहेर न पडता आपलं माणसाचं फिल्टर झालं पाहिजे आणि एक माणूस म्हणून बाहेर पडलं पाहिजे. एवढी अक्कल तरी आपल्याला या रोगानं दिली आहे, महामारीनं दिली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर आता मंदिराच्या बाहेरची गर्दी, मंदिरातली गर्दी, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरची गर्दी कमी होताना दिसली पाहिजे, मुळात बंद होताना दिसली पाहिजे. हे लक्षात घ्या. तोच खरा भारत, तोच खरा इंडिया, तेच आपलं जगणं असणार आहे, जे आपल्याला जगावर राज्य करायला लावणार आहे. यासाठी शुभेच्छा, मनापासून धन्यवाद. रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय लहूजी, जय शिवराय. धन्यवाद.